प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. तिरुपती बालाजी हा दुसरा तिसरा काही नसून तथागत गौतम बुद्ध आहेत. आंध्र प्रदेशमधील तिरुपती या जिल्ह्यात जे तिरुमला तिरुपतीचं मंदिर आहे ते दुसरं तिसरं काही नसून बुद्ध विहार आहे असं या देशातील बहुसंख्याक प्रबुद्ध विज्ञानवादी जनतेचं म्हणणं आहे. अर्थात इतिहास संशोधकांनी देखील त्याला या म्हणण्याला दुजोरा दिलेला आहे. अर्थात हा विषय असा आपला नाही आहे की तिरुपती बालाजी हे तथागत गौतम बुद्ध आहेत या आणखीन काय, तो विषय वेगळा. आज आपला विषय आहे तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये जी काल चेंगराचेंगरी झाली, त्या चेंगराचेंगरीमध्ये नाहक 6 व्यक्तींचा बळी गेलाय. कुणाचा बाप गेला, कुणाचा मुलगा गेला, संसार उघड्यावर पडले ते 6 जणांचे. अर्थात मंदिर म्हटलं की चेंगराचेंगरी आणि चेंगराचेंगरी म्हटलं की मंदिर, हे भारतामधलं एक समीकरण तयार झालेलं आहे. त्यामुळे ही चेंगराचेंगरी काही नवीन नाही. याच्या आधी पण अशी अनेक चेंगराचेंगरी या भारतामधल्या मंदिरांमध्ये झाली किंवा अनेक ठिकाणी झाली, देवस्थानांच्या ठिकाणी झालेली आहे. अनेक देवस्थानांच्या ठिकाणी झालेली आहे, कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी झालेली आहे. अर्थात याला दोषी अजून कोणाला ठरवलेलं नाही. परंतु काल परवा जो एक चित्रपट आला, पुष्पा 2 नावाचा एक चित्रपट आला आणि तो चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये, चित्रपटगृहामध्ये, सिनेमागृहामध्ये प्रचंड गर्दी उसळली आणि त्या गर्दीमध्ये एका व्यक्तीचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाला. त्या मृत्यूला कारणीभूत हा जो पुष्पा 2चा जो चित्रपट नायक आहे, चित्रपटाचा जो नायक आहे अल्लू अर्जुन, तिथला सुपरस्टार आहे तो दक्षिणेमधला, त्या अल्लू अर्जुनला दोषी ठरवून त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ती तशी कारवाई करण्यात आली. मित्रांनो, त्यावरून एक प्रश्न असा निर्माण होतो की जे काही काल तिरुपती म्हणा किंवा थिरुपती म्हणा, ज्या मंदिरामध्ये जी चेंगराचेंगरी झाली त्याच्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मग याला दोषी कोण ठरवणार? याचे दोषी कोण? याचे आरोपी कोण? चित्रपटाच्या चेंगराचेंगरीच्या वेळेला जर त्या चित्रपटाच्या नायकाला दोषी ठरवण्यात आलं तर मग इथे मंदिरामध्ये जी चेंगराचेंगरी झाली, माणसं मारल्या गेली, मेली, त्याला जबाबदार कोण? अर्थात तिथलं मंदिर व्यवस्थापन त्याला जबाबदार आहे की ज्या देवाच्या दर्शनासाठी ही जनता तिथं गेली होती, हे भाविक तिथं गेली होती, तो देव त्याला दोषी आहे? कारवाई कुणावरती करणार? मेलेले जीव परत काही आणता येणार नाही. परंतु जे मृत व्यक्ती झालेत, जे मृत भाविक आहेत, त्यांच्या परिवारजनांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मंदिर व्यवस्थापनानं मदत करावी, आर्थिक मदत करावी. सरकारनं मदत करण्याऐवजी मंदिर व्यवस्थापनानं ती मदत करावी. कारण त्या मंदिराचा पैसा जातो कुठं? मंदिरामध्ये गोरगरीब जनता, गोरगरीब भाविक श्रद्धेनं म्हणा, अंधश्रद्धेनं म्हणा, देव ही संकल्पना मान्य करून त्या देवाच्या चरणी दान देते, करोडोचं दान देते. ते दान जाते कुठं? अर्थात जे भाविक मेलेत, जे भाविक जखमी झाले, 60 पेक्षा काहीतरी भाविक त्या ठिकाणी जखमी झाल्याची बातमी आहे. त्यांच्या जखमींवरती उपचार करण्यासाठी त्या देवस्थानाच्या तिजोरीमधून हा पैसा घेण्यात यावा आणि जे भाविक मृत झाले, 6 भाविक मेले, त्या भाविकांच्या कुटुंबियांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी काही आर्थिक मदत त्या देवस्थानानं द्यावी अशी मागणी या देशातला प्रत्येक विज्ञानवादी, प्रबुद्धवादी माणूस करेल, यात काही शंका नाही. मित्रांनो,
ह्या भारताचे जे आता स्वच्छता अभियान वगैरे कोणी राजकीय नेते पुढारी काही चालवतात, परंतु खऱ्या अर्थानं भारताच्या स्वच्छता अभियानाचे जनक असणारे राष्ट्रसंत महान गाडगे बाबा यांनी त्यांच्या कीर्तनामधून, त्यांच्या प्रवचनामधून अनेक वेळा सांगितलं की देव हा देवळात नसतो. देव आहेच नाही तर तो देवळात राहणार कुठून? तर देवळात असते फक्त पुजाराचं पोट. ह्या पुजाराचं पोट भरण्यासाठी ती मंदिर नावाची संकल्पना तयार करण्यात आली असं गाडगे बाबा म्हणतात. अर्थात आजकाल ज्या पद्धतीनं देवाच्या दर्शनाची देखील VIP पद्धत जी सुरू करण्यात आलेली आहे, अनेक मंदिरांमध्ये आपण पाहतो VIP रांग. अरे देव आहे ना तो, देवाला सगळी लेकरं समान आहे म्हणता ना तुम्ही. मग त्या देवाच्या दर्शनासाठी गरिबांची रांग वेगळी, श्रीमंतांची रांग वेगळी, VIP रांग, ही काय पद्धत आहे? हा तुझा भाव का? जर देव समानता मानत असेल, देव म्हणतो की माझी लेकरं माझ्यासाठी समान आहे, असं जर काही असेल, मग ते देवाच्या दरबारात ही असमानता का? कशासाठी? प्रश्न ह्या ठिकाणी असा निर्माण होतो की ह्या चेंगराचेंगरीला जबाबदार असणाऱ्या लोकांवरती कारवाई होणार आहे की नाही. माग कोणते धर्माधिकारी का कोण महाराष्ट्रामधले रखरखत्या उन्हामध्ये त्यांना कोणता तरी महाराष्ट्र भूषण का काहीतरी पुरस्कार वगैरे काही द्यायचा होता. लाखो लोक तिथे त्यांनी आणली, माणसं मेली, अनेक माणसं मेली. ज्यांनी आणली त्यांच्यावरती कारवाई झाली का? नाही झाली. उलट त्याचं नाम महात्म्य वाढवण्यात आलं, त्याचा उदोउदो करण्यात आला. मरणाऱ्या माणसाला काही नाही. अनेक ठिकाणी देवस्थान कुठलंही असो, ह्या धर्माचं किंवा त्या धर्माचं देवस्थान असं आपण म्हणत नाही, परंतु अनेक देवस्थानांच्या समोर, अनेक देवस्थानांच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन आतापर्यंत हजारो भाविक मारले गेले. त्या भाविकांच्या कुटुंबियांचं काय? अर्थात याची जबाबदारी सरकारनं न घेता, सरकारसमोर फक्त हेच प्रश्न नाही आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, भ्रष्टाचार मिटवण्याचे प्रश्न आहे, जातीवाद नष्ट करण्याचा प्रश्न आहे, अनेक मुद्दे आहेत सरकारसमोर. परंतु ज्या देवाच्या दर्शनासाठी जे भाविक गेले, तिथं जर अपघाताने असे काही दुर्दैवी घटना घडली असेल तर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचं काम तिथल्या त्या संबंधित देवस्थानावरच टाकण्यात यावं, ही मागणी इथली जनता करताना दिसत आहे. अर्थात त्या जनतेच्या मागणीमध्ये काही वावगा आहे असं नाही. मी अगोदर म्हटलं की मग तो तिरुपती हा थिरुपती आहे की ते बुद्धाचं मंदिर आहे, अर्थात तो वेगळा विषय आहे, त्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू. अनेक जाणकारांच्या मतानुसार ते बुद्धविहारच आहे. अनेक भारतामध्ये अशा अनेक बुद्धविहार आहेत की ज्या बुद्धविहारांचं मूळ रूप नष्ट करून त्याला वेगळ्या देवस्थानामध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे, रूपांतरित करण्यात आलेलं आहे. अशा अनेक मुद्दे आहेत ज्यावरती आपण नंतर बोलू. परंतु आजचा जो कळीचा मुद्दा आहे तो मुद्दा एवढाच आहे की तिरुपती बालाजीच्या इथे जी चेंगराचेंगरी होऊन माणसं मारल्या गेली, त्याला जबाबदार असणाऱ्या, मग ती ट्रस्टी जबाबदार आहे की अन्य कोणतेही घटक त्याला जबाबदार आहेत, त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी, त्यांना कडक शासन करण्यात यावं. ही जी VIP पद्धत आणलेली आहे, मी इथल्या हिंदुत्ववादी, ज्या स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या संघटना आहे, अर्थात त्यांच्याकडून काही फार सुधारणावादी अपेक्षा आपल्याला करता येणार नाही. तशा अपेक्षाही करणं म्हणजे एक मूर्खपणाचं काम ठरेल. परंतु मी इथल्या सरकारलाच एक विनंती करेल की सरकारनं या VIP कल्चरवर बंदी आणावी. नाहक बळी जायला लागलेत.
माणसं नाहक मरायला लागली. आणि देवाच्या दरबारात ही असमानता कशाला? देव आहे. देव जर आपण जर तिथले भाविक मानत असते बिचारे, तर त्यांच्या श्रद्धेला आघात का? ही VIP पद्धत, कल्चर हे बंद करण्यात यावं. सरकारनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि देवाच्या दरबारात सर्वांना समान न्याय मिळेल याची व्यवस्था भारतीय संविधानानं प्रत्येक भारतीयांना समान अधिकार दिलेला आहे, समान न्याय दिलेला आहे. मंदिरांमध्ये देखील सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे ही अपेक्षा आपण ठेवूया. आणि अर्थातच पुढील अनेक ताज्या घडामोडींसह आपण प्रत्यक्ष भेटतच राहू. तोपर्यंत नमो बुद्धाय. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.